हॅलो फ्रेंड्स, आम्ही पोहोचलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे आणि ही होती आमची गाडी. गाडीतून उतरून तिथून ॲटो करून जायचा होता. बघू शकता परिसर आजूबाजूचा किती स्वच्छ आणि सुंदर आहे. तिथं पिंक कलरचे ॲटो होतोय. त्याचं आम्हाला स्पेशली मला खूप कुतूहल वाटलं आणि त्या ॲटोसाठी जे ड्रायव्हर होत्या त्या लेडी ड्रायव्हर होत्या. त्यांना युनिफॉर्म पण होता. हे बघा. नंतर निघालो आम्ही ॲटोमध्ये बसून. आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वातंत्र्यसेनानी तसेच भारताचे पहिले उपप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी समर्पित आहे. तसेच त्यांना भारताचा लोहपुरुष म्हणून पण ओळखले जाते. स्टॅच्यू ऑफ युनिटी ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे, ज्याची उंची 182 मीटर आहे. हे भारताच्या गुजरात राज्यातील केवडियाजवळ नर्मदा नदीवर असलेल्या साधू बेटावर आहे. 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी या प्रतिमेचे डिझाईन केले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी 33 महिने इतका कालावधी लागला होता आणि 6.5 रिश्टर स्केलच्या भूकंपातही स्टॅच्यू ऑफ युनिटी न डगमगता उभी राहू शकते. तसेच 180 किलोमीटरपर्यंतचा वाऱ्याचा वेग पण ती झेलू शकते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी 31 ऑक्टोबर 2018 रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले. पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या 153 मीटर उंचीपर्यंत जाता येते. तसेच त्याचे तिकीट 400 रुपये एवढे आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी 12 किलोमीटर लांबीवरून पण नजरेस पडते. याशिवाय येथे व्हॅली ऑफ फ्लावर, झू असे बरेच काही होते. हे बघू शकता तुम्ही. नर्मदा नदी आहे आणि रात्रीच्या वेळी येथे लेझर शो पण असतो. हे बघू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्ही. आणि ज्यांना चालावं वाटत नाही, जे थकून जातील, त्यांना इलेक्ट्रिक पायऱ्या पण आहेत. हे जवळून व्ह्यू स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. थकवा आल्यानंतर आम्ही सुद्धा इलेक्ट्रिक पायऱ्यांनीच वरती गेलो. आम्ही पायापर्यंतचं तिकीट काढलं होतं. वरती गेलो नाही कारण आम्हाला वेळ नव्हता एवढा. एका दिवसाचं सर्व कव्हर करून यायचं होतं. हा बघा जवळून व्ह्यू स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. हे पूर्ण जो पुतळा आहे तो लोखंडापासून बनलेला आहे आणि हा वरून खालचा नदीचा आणि आवारातला व्ह्यू. हे माझा मुलगा आणि ताई आहेत. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या खालच्या भागामध्ये म्युझियम आहे आणि त्यात सरदार वल्लभभाई पटेलच्या आठवणींचा उजाळा आहे. तुम्ही बघू शकता. हा आतील व्ह्यू आहे आणि तिथे 10 मिनिटासाठी त्यांचा जीवनपट पण फिल्मद्वारे दाखवण्यात येतो. आम्ही तो पण पाहिला. हे बघू शकता तुम्ही. हा पूर्ण त्याच्या खालचा आतील व्ह्यू आहे. बघा हे त्यांचे महात्मा गांधी सोबतचे फोटो, त्यांची पुस्तकं, त्यांनी वापरलेल्या वस्तू, सर्व काही तेथे होते. हे बघू शकता किती मोठा आहे. एखाद्या एअरपोर्टप्रमाणेच दिसतं ते. तिथली लाईटिंग, तिथला व्ह्यू फार छान होता बघण्यासारखा. माझ्या मुलांनी खूप एन्जॉय केलं फिरून. हे बघू शकता तुम्ही. आणि तिथं आपले एक प्रकारची प्रेझेंटी आपल्याला देता येते किंवा म्हणजे सांगता येते. तेथे आपलं नाव वगैरे लिहून सबमिट करता येतं. ते पण आम्ही केलं. हे सगळं बघून आम्ही परत निघालो ते व्हॅली ऑफ फ्लावरकडे. तिथे झू आणि बरेच काही होतं, पण एक दिवसातच सर्व काही कव्हर होऊ शकत नव्हतं, म्हणून आम्ही फक्त व्हॅली ऑफ फ्लावर पाहिलं. हे आम्ही पोहोचलो व्हॅली ऑफ फ्लावरच्या ठिकाणी परत. हे निघालो आम्ही व्हॅली ऑफ फ्लावर पाहण्यासाठी. खूप सुंदर फुलं होती. खूप छान गार्डन होतं तिथे. हे बघा गार्डन आहे हे. एका दिवसात सगळं पाहणं शक्यच नाही
कारण माणूस थकून पण जाईल. हे बघा फुलं किती सुंदर आहे, हे फुलांचं गार्डन. आणि त्याचं नाव आहे व्हॅली ऑफ फ्लावर. आणि इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी पण दिसत होतं. हे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या खालचा फोटो. माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.